इंग्लिश आपका कैसा है, वीक है या स्ट्रांग है? स्ट्रांग है। स्ट्रांग है। Yes. अपना इंट्रोडक्शन दीजिए आप इंग्लिश में। तर या मुलीची इंग्लिश एवढी फ्लुएंट आहे ना, वाटलं नव्हतं की खेड्यातली मुलगी एवढी बी चांगली इंग्लिश बोलू शकेल. तिचा व्हिडिओ मी दाखवणार आहो नंतर. पण माणसाच्या अंदर कॉन्फिडन्स असणं ही ना, ही म्हणजे खूपच आवश्यक आहे. आणि ओव्हर कॉन्फिडन्ससुद्धा आवश्यक आहे. जिथं बा काहीच चालत नाही तिथं ओव्हर कॉन्फिडन्स चालतो कधी-कधी. खूपच रेअर गोष्टीमध्ये हे ओव्हर कॉन्फिडन्स काम करते. बाकी याच्यानं एवढा खतरनाक मिट्टू पडतो ना, ते माझा एक अनुभव आहे. ते सांगणार आहो मी. पहिले या पोरीची इंग्लिश पहा पहिले तुम्ही किती खतरनाक आहे तर. अपना परिचय आप इंग्लिश में दीजिए। इंग्लिश में दीजिए। अरे वो नहीं बोल रहा हूँ मैं बोल रहा हूँ कि अपना पता बताइए, ऐसे बोलते हैं ना कि ये है, इंग्लिश में बताइए अपना। ESCGSIS। अरे ऐसे नहीं मैं बोल रहा हूँ, आप बोलिए माय नेम इज रूपम, चाहे जो कुछ भी है ऐसा आप करके बताओ, अपना इंट्रोडक्शन दीजिए आप। माय नेम इज काजल कुमारी। इंग्लिश में एग्जाम दे रही हूँ। अच्छा। तर मी आणि माझ्या मित्र इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो एका कंपनीमध्ये. ते कंपनी म्हणजे एवढी नामांकित कंपनी होती, मल्टीनॅशनल कंपनी होती. त्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो आम्ही अर्धवट ज्ञानी लोकं. आमच्या होबासक्या एवढ्या खतरनाक इंग्लिश टू इंग्लिश. पण मावर तो इन्सिडेंट नाही आला. माझा मित्र जो आहे त्याला म्हटलं की टेल मी व्हॉट अबाउट युअर सेल्फ म्हटलं. त्यानं चालू केलं सांगणं. त्यानं जेव्हा म्हटलं BA अफेअर म्हणजे त्याच्या एज्युकेशनविषयी माहिती आल्यावर BA अफेअर जसं म्हटलं तसं मले आला हसा. आणि माझ्यासोबत इंटरव्ह्यूच्या मागची जी पोरगी होती ते हसली एक आहे की त्याच्यामुळे ते इंटरव्ह्यू घेणारा माणूस ती मुलाचा इंटरव्ह्यू सोडून मावर डायरेक्ट रेट झाला. व्हाय आर यू लाफिंग ब्लडी इडियट्स, टेल मी व्हॉट अबाउट युअर सेल्फ. म्हणजे मायाविषयी त्यानं एवढं खतरनाक मला त्यानं हे घेतलं, सांगितलं बा त्याले इथं राहतो, मदर फादर बोथ आर फॉर्मर, आय एम सो असं नसन तसं गरीबातल्या गरीब गोष्टी त्याला कन्व्हिन्स करायची गोष्ट केली. पण ते काही सुधारला नाही. घोरपडीच्या तोंडासारखं तोंड होतं त्याचं. एवढा खतरनाक बोले वेअर डिड यू वर्क बिफोर. मी म्हटलं मेला गड्या आता काय सांगा म्हटलं यार, एवढं मोठं एक्सप्लेन करणं होत नाही. म्हटलं सॉरी सर आई एम नॉट स्पीकिंग इंग्लिश वेरी वेल, पण मैं कंपनी में थोड़ा बहुत जानकारी रखता हूँ इसलिए मेरे को काम करना है. तो उसने बोला रिजेक्टेड, बहुत आर रिजेक्टेड. तो रिजेक्टेड करून दोघं जणांना मस्त भजे खाल्ले. घरी आलो ज्या कंपनीत होतो त्या कंपनीत कार्यरत होतो, कारण की ती कंपनी सुद्धा कमी नव्हती. त्या कंपनीतनी बी सकाळी संध्याकाळी खा प्यायले पगार व्यवस्थित, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. कारण की बस एक एन्जॉयमेंट म्हणून गेलो होतो. पण तिथं समजलं की तर दोघं मस्तपैकी रिजेक्ट झालो. आणि रिजेक्ट होऊन एक दुसऱ्यावर एलिगेशन लावून राहिलो. ते काय म्हणे, तूने ऐसा हंसना नहीं चाहिए था बोले बीच में. अबे म्हटलं कवडी के तूने BA अफेयर छोड़ के BA अफेयर बोला तो हसेगा नाही तर का रोएगा लोग. म्हणजे एवढं खतरनाक त्याचा इगो पूर्ण शून्य झाला तिथं. आणि कंपनीतनी माझ्यासमोर तोंडही नाही करत आहे कंपनीपुढे. त्याच्यामुळे सांगतो ओव्हर कॉन्फिडन्स जास्त ठेवला तर कधी प्रॉब्लेम येईल काही सांगता येत नाही. सबस्क्राईब करा, समजला असेल तर भेटू नेक्स्ट टाइम स्क्रॉल करता.